पण माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे। प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघतो। आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटलं तर आव्हान म्हणून घ्यावं, पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही। गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते? तर हिंदी सक्ती होत असेल तर हिंदीच्या सर्व पुस्तकांची आम्ही होळी केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र आपल्याला नक्की सांगतो। शाळेत हिंदी भाषा शिकवण्याच्या विरोधात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडताच मनसैनिक मुंबईत आक्रमक झाले आहेत। भांडूप कांजूरमार्ग परिसरात पुस्तक विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन मनसैनिकांनी हिंदी भाषेची शालेय शिक्षणाची पुस्तकं शोधून, पाडून आणि जाळून टाकली। शालेय शिक्षणातील हिंदी भाषेची पुस्तके विक्रीसाठीही ठेवू नये अशी ताकीद मनसैनिकांनी दुकानदारांना दिली आहे। जय महाराष्ट्र, मी ॲडव्होकेट प्रथमेश गिरी। आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाला हिंदी सक्तीच्या निषेधार्थ पत्र आज दिलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी कांजूरमार्ग, भांडूप आणि विक्रोळी विभागातील सर्व स्टेशनरीज जिथे पुस्तकांची विक्री होते त्यांना आज आम्ही आमच्या पद्धतीने आज विनंती केली आहे की हिंदी भाषेचं सक्तीचं जे काही पुस्तक 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी आलं आहे ते अजिबात विकू नये। हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यापासून लढते आहे आणि 1ली ते 5वी पर्यंत 1ली ते 4थी पर्यंत मराठी हा विषयच असावा। आपल्या मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती नको, त्याकरता आज आम्ही सर्वांना इथे तसा एक संदेश दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात तरी देखील जर हिंदी सक्ती होत असेल तर हिंदीच्या सर्व पुस्तकांची आम्ही होळी केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र आपल्याला नक्की सांगतो। धन्यवाद।